महाराजांनी स्वतःच्या हाताने दोनच किल्ल्यावरती भगवा फडकवलेला आहे. एक म्हणजे तोरणा, दुसरा म्हणजे हा विजयदुर्ग. तिची निशाणकाठी दिसते बघा डाव्या उजव्या साईडला तुम्हाला त्रिकोण टाईप मध्ये बघा निशाणकाठी. हा या किल्ल्यातला सर्वात उंचावरचा भाग आहे. या भागात महाराजांनी स्वतःच्या हाताने भगवा फडकवलेला होता. इथून तुम्ही पुढे आलात या भागात तर तुम्हाला पहिलं भवानी मातेचं मंदिर बघायला भेटणार आहे. त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्या किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला, हेलियम गॅसचा 18 ऑगस्ट 1868 साली. त्याचा एक पॉईंट आहे आतमध्ये. त्या पॉईंटला साहेबाचे ओटे बोलतात. आपण त्या इंग्रजांना साहेब बोलायचो म्हणून त्या ओट्यांना साहेबाचे ओटे असं नाव दिलेलं आहे. त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला आतल्या भागात एक मोठी तोफ बघायला भेटणार आहे. हे जे नवीन बांधकाम दिसते बघा तटबंदीचा एवढा चौकोन दिसेल बघा व्हाईट कलर मध्ये. याच्या आतमध्ये उजव्या साईडला गोड्या पाण्याची विहीर आहे बाजूला आणि डाव्या साईडला चुन्याचा घाण आहे. चुना गुळ यांची बांधकामासाठी मिक्स करायची त्यावेळी त्याचा घाण आहे डाव्या बाजूला. हे बांधकाम 10 वर्षापूर्वी हा एवढा चौकोन दिसतोय तो. इथला बराचसा भाग तुम्हाला पडलेला असतो बघा या साईडचा, कारण ते समुद्राच्या लाटांचा मारा जास्त असतो भागात. पावसाळ्याच्या टायमिंगला जी लाटा आपटत येतात तटबंदींना त्या लाटांचं पाणी आतमध्ये उडते किल्ल्याच्या आतमध्ये. एवढ्या जोर जोरात लाटा आपटतात या भागात म्हणून तुम्हाला इथला बराचसा भाग पडलेला असतो या साईडचा. तुम्ही आज किल्ल्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला पहिला खलबतखाना बघायला भेटणार आहे. खलबतखाना हा प्रत्येक किल्ल्यावरती नसतो. जे मुख्य किल्ले असतात राजधान्या त्याच किल्ल्यावरती बघायला भेटणार तुम्हाला खलबतखाना. खलबतखाना म्हणजे जिथे गुप्त चर्चा व्हायच्या खलबती तो विभाग आहे डाव्या साईडला. उजव्या साईडला आला तर तुम्हाला दारुगोळ्याचं कोठार बघायला भेटणार आहे. त्याच्यासमोर सदर आहे जिथे सभा वगैरे व्हायची त्यावेळी तो सदरीचा भाग आहे आणि त्या सदरीला अगदी लागूनच घोड्यांची पाग आहे, घोडे मारण्याची जागा. हे जे पॉईंट आहे ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच बघायला भेटणार. हा किल्ला पहिला चारही बाजूने पाण्याने घेरलेला होता. त्या किल्ल्याला पूर्वी घेरिया असं नाव होतं. आता आपण जिथून बोटी पकडल्या बघा तिथून किल्ल्यात येण्या जाण्यासाठी त्यावेळी छोटासा पूल असायचा. ते कालांतराने मातीचा भराव टाकून ते पूर्णपणे बुजवलेलं आहे. हा जो समोरचा डोंगर दिसतो बघा हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा डोंगर आहे. ऐकून माहिती तुम्हाला अणुऊर्जा प्रकल्प समोरचा डोंगर आहे. त्या बाजूचा रत्नागिरी जिल्हा आणि या साईडचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या दोन जिल्ह्यांच्या मध्ये फक्त एक खाडीचं अंतर आहे. ही खाडी 54 किलोमीटर आत गेली खारेपटण गावापर्यंत आपल्या आतमध्ये. हा इथून पुढे अरबी समुद्र चालू होते. हा आता प्रवास जो आपण करतोय हा अरबी समुद्रातला आहे. महाराज जेव्हा सुरतची लूट करून आले तेव्हा राजापूर तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथे विजापूरच्या आदिलशाहाची वकार होती ती महाराजांनी उद्ध्वस्त करून टाकली आणि हा किल्ला तहामध्ये भेटला होता महाराजांना. महाराजांनी जेव्हा हा किल्ला ताब्यामध्ये घेतला ते विजय संवत्सर वर्ष होतं आणि विजयादशमीचा शुभ मुहूर्त होता. त्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती या किल्ल्याला विजयदुर्ग असं नाव दिलेलं आहे. सुरतच्या लुटेतून जो पैसा आला त्या पैशातून या किल्ल्याचा विस्तार आणि मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला मानलेला आहे. विजयदुर्ग हा जलदुर्गाची राजधानी आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे जलदुर्ग आहेत त्याचा हा मेन आहे विजयदुर्ग किल्ला राजधानी. तसेच मराठा आरमाराचा केंद्रबिंदू आहे मुख्य किल्ला मराठा आरमाराचा. इथून तुम्ही 2 किलोमीटर पुढे गेलात रोडने जाताना तुम्हाला रामेश्वर मंदिर लागलं बघा 2 किलोमीटरला आहे. ते रामेश्वर मंदिर संभाजी आंग्रेंच्या काळातलं मंदिर आहे. कान्होजी आंग्रेंचे मुलगे संभाजी आंग्रे त्यांच्या काळातलं ते मंदिर आहे. त्या मंदिराच्या डाव्या साईडला तुम्हाला संभाजी आंग्रेंची समाधी बघता येईल. या समोरच्या डोंगरावरती तुम्हाला किल्ल्यासारखं बांधकाम दिसते बघा थोडंसं बुरुज टाईप त्या भागात दिसतंय बघा थोडंसं बांधकाम. त्या भागाला फसवा बुरुज बोलतात. फसवा किल्ला आहे तो डमी किल्ला. जर खोल समुद्रातून बघितलात तर आपला हा किल्ला पूर्णपणे खाडीमध्ये असल्यामुळे आतल्या भागात असल्यामुळे त्यावेळी तो शत्रूला दिसायचा नाही. शत्रू तो किल्ला समजून त्याच्यावरती हल्ला करायचे कारण तो डोंगर बघा पूर्णपणे समुद्रामध्ये गेलेला डोंगर आहे. नंतर आपले सैनिक सावध होऊन शत्रूवरती हल्ला करायचे. एक किल्ल्यामध्ये तुम्हाला उजव्या साईडला घरासारखं बांधकाम दिसते बघा. वरचं जे बांधकाम आहे घरासारखं ते इंग्रजांच्या काळातलं बांधकाम आहे आणि त्याचा जो खालचा भाग आहे ते धान्य कोठार आहे. ते राजा भोज यांच्या काळातलं बांधकाम आहे 12व्या शतकातलं. त्याच्याच खालचा बुरुज बघा ती 2 दगड उभी आहेत बघा मोठीवाली बुरुजा लावली. हा समोरचा बुरुज छोटावाला 2 दगड उभी आहेत बघा मोठी. या बुरुजाच्या समोर पाण्याखाली एक भिंत आहे 400 मीटर लांब आणि 15 फूट उंचीला. उलट्या व्ही आकाराची भिंत आहे पाण्याखाली. किल्ल्याला संरक्षण भिंत उलट्या व्ही शेप मध्ये. त्यावेळची जहाजं शिडाची असायची त्यांना गेअर सिस्टम नव्हतं त्यावेळी. ती वाऱ्याच्या प्रवाहाने वाहत यायची आणि त्या तटबंदीला आपटून तिथेच फुटायची कारण त्यावेळची जहाजं होती ती व्ही शेपची होती. त्या जहाजानं पाणी जास्त लागायचं. जेवढी ती पाण्याच्या वरती तेवढी. 1653 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार 17 एकर 19 गुंठ्यामध्ये केलेला आहे. टोटल 12 एकर किल्ला वाढवलेला. बाहेरचं जे तुम्हाला बांधकाम दिसतंय तटबंदींचं ते पूर्णपणे महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे. या किल्ल्यामध्ये टोटल 3 भुयारी मार्ग आहेत. 2 भुयारी मार्ग सध्या चालू आहेत. जो चालूवाले 2 भुयारी मार्ग आहेत ते किल्ल्याच्या त्या बाजूला आहे आणि जो बंदवाला भुयारी मार्ग आहे तो आतलावाला बुरुज बघा मोठावाला आतला तटबंदीच्या इथला मोठावाला बुरुज तो समोरचा. तिथून जो भुयारी मार्ग स्टार्ट झालाय तो बीचच्या खालून जाऊन राईट साईडला झुडपांचा वाड आहे. या बाजूला तुम्हाला 2 समाध्या असतील बघा त्या सुरूच्या झाडांच्या बाजूलाच बघा 2 समाध्या मंदिरात दिसतात बघा.
त्याच्या पलीकडच्या साईडला बघा एक कौलारू घर दिसणार तुम्हाला वरती, तो धुळपांचा वाडा आहे, सरदार आनंदराव धुळप त्यांचा तो वाडा आहे. त्या वाड्यात गेला तो भुयारी मार्ग बीच खालून, तो आता सध्या दोन्ही साईडून पूर्णपणे बंद आहे. पण जर तुम्ही किल्ल्यात गेलात त्यातल्या तटबंदीच्या बाजूला तुम्हाला एक खोलगड भाग दिसणार आहे, तिथे त्या भुयारी मार्गाची औषध दिसेल तुम्हाला.